तर आयुष्यमान भारत महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आयुष्यमान भारत योजनेच्या आधुनिकीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली आहे। यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते। आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा प्रमुख म्हणून तुम्हाला सर्वांना दीर्घायू लाभावं, कारण त्या समितीचा प्रमुख झाल्यानंतर मला तो अधिकार आला असं मला वाटतं। त्यामुळं चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षतेखाली आज आम्ही या भागातला आढावा घेतला। मुळामध्ये राज्याची मराठवाड्याची राजधानी आणि राज्याचं एक सगळ्यात मोठा पाठ की जिथं विदर्भ, मराठवाडा आणि काही अंशी पश्चिम महाराष्ट्रातला, खानदेशातला भार इथल्या आरोग्य यंत्रणेवरती येतो। त्यामुळं छत्रपती संभाजीनगर इथल्या हॉस्पिटलवरती, इन्फ्रास्ट्रक्चरवरती आमचं जास्तीत जास्त लक्ष असतं। त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रीकरण करून आयुष्यमान भारत नावाची जी योजना आहे, दरम्यानच्या काळामध्ये माझी निवड झाल्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिली बैठक याच ठिकाणी घेतली होती आणि बैठकीतून आउटपुट द्यावा म्हणून तब्बल 22 जिल्ह्यांचा दौरा करून सामान्य माणसाला उपचाराभावी किंवा पैशाभावी मरता कामा नये, त्याकरिता प्रॅक्टिकली जे काही चांगलं करता येईल, योजनेतल्या अनेक त्रुटी होत्या त्या सगळ्या त्रुटी दुरुस्त करून महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेचा, अर्थात शुभ्र शिधापत्रिका, केशरी आणि पिवळी या तिन्हींचा समावेश या योजनेमध्ये झाला। आता पूर्वी यायचो ते कार्ड जास्त काढा असं म्हणायला यायचो, पण आता मी लाभ जास्त घ्या हे सांगण्यासाठी आपल्याकडे आलो आहे। त्यामुळे तुमच्या माध्यमातून लोकांना थोडंसं जागरूक करून याचे कार्ड जास्तीत जास्त जनरेट कसे करता येईल हा प्रयत्न तुम्ही करा। कारण त्यामध्ये जिल्ह्यामध्ये 29-30% कार्ड काढले, 70% कार्ड काढणं बाकी आहे। प्रशासनावर नाराज होतो। त्यानंतर याच ठिकाणी बैठक घेऊन आम्ही 5 दिवस कंटिन्यू या शहरामध्ये ड्राईव्ह घेतला। कॉर्पोरेशनने या मोहिमेमध्ये अतिशय चांगला सहभाग नोंदविला, परंतु लोकच जर कार्ड काढण्यासाठी येत नसतील तर त्याला प्रशासन काय करणार? ठीक आहे, असो। आता कार्ड काढण्याची जबाबदारीतून आम्ही बऱ्यापैकी मुक्त झालो। लोकांनी तो अवेअरनेस वाढवावा, स्वतः सुमोटो यावं। स्वतःच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन आहे आयुष्यमान ॲपचं, 34.30 लाभार्थी इथले आहेत, त्यापैकी 8.5 लाख 8,33,000 लाभार्थ्यांनी कार्ड काढले आणि 25,46,000 लोकांचं कार्ड काढणं बाकी, म्हणजे 24-25% काम झालं इथं आणि 76% काम बाकी। आणि सातत्याने व्हाईट राशन कार्ड आणि जे नसलेले लाभार्थी ते अपडेट होणं चालू, त्याच्यामुळं हा आकडा फ्रिक्शॉट होतोय। तर असो, परंतु ज्यावेळेस मी सुरुवातीला आलो त्यावेळेस मी आपल्याकडे घेऊन आलो होतो, तर बऱ्याच पत्रकारांनी मला प्रश्न विचारले होते की आयुष्यमानचं कार्ड चालत नाही, याला कोणी दाद दिली जात नाही। तो विषय आता निकाली निघालाय। कालच्या 1 जुलैपासून प्रॅक्टिकली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रीकरण करून आयुष्यमानचा 5 लाख रुपयाचा लाभ हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना हा त्याचा फंडामेंटल राईट झाला, लक्षात घ्या। कारण सस्टेनेबल हेल्थ पॉलिसी आल्याशिवाय देशामध्ये विकास साध्य होणार नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं स्वप्न होतं की फॉरेन कल्चर, परराष्ट्रामध्ये जसंही बाळ जन्मतं तसा त्याचा इन्शुरन्स निघतो आणि त्याचे उपचार मोफत होतात। त्या पद्धतीची उपचार पद्धती, त्या पद्धतीचं एक मॉडेल म्हणून महाराष्ट्राची ही पहिली आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती करून त्या समितीचं प्रमुख मला केलं। त्यामुळं माझ्यावरती जबाबदारी होती। 2-2.5 महिना म्हणजे काळ होता, कारण मध्ये आचारसंहितेचा काळ सोडला। त्या काळामध्ये 22 जिल्ह्यामध्ये दौरा करून सर्वंकष प्रत्येक ठिकाणची मिनिट्स ऑफ मीटिंग घेत त्यावरती स्वतः अहवाल तयार करत माननीय ACS आमचे म्हैसकर साहेब आहेत त्यांच्याकडे हे केल्यावर अतिशय चांगली गती मिळाली आणि आता 1356 प्रोसिजर्स आमच्या याच्यामध्ये कव्हर आहेत। 1200-1250च्या जे आहेत ते वाढल्या आणि जे काही कव्हरेज होतं ते 1.5 लाखाचं 5 लाखापर्यंत गेलं। रिनल ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटला 2.5 लाखाची तरतूद होती, 4.5 लाखापर्यंत गेली। अनेक पॅकेजेस होते ते 25% ते 50% पर्यंत वाढले। त्यामुळं आता हॉस्पिटलचे ग्रीव्हन्सचा विषय हा इतिहास जमा झाला आहे। त्याचा पाडा बिलकुल नव्हता, कारण आता ग्रीव्हन्स बऱ्यापैकी काहीच नाही आहेत। म्हणजे वाशिम जिल्हा एक मला कलेक्टर साहेब असा भेटला की त्या ठिकाणी 0 ग्रीव्हन्स होत्या, 0 ग्रीव्हन्स म्हणजे एक
दुष्काळ भागातला विदर्भातला एक जिल्हा, पण त्या ठिकाणी 0 ग्रीव्हन्स. आणि त्यांनी बॅलन्स करत लोकांशी समन्वय साधत रुग्ण आणि रुग्णालय या दोन्हीचं हित साधलं होतं. मुळामध्ये छत्रपती संभाजीनगर हे सेंट्रल प्लेस असल्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे की मराठवाड्यातला पीडित असलेला सामान्य माणूस या ठिकाणी उपचाराभावी राहता कामा नये. त्यामुळं कॅशलेस योजना जी असते, मी प्रत्येकाला सांगायला हॉस्पिटलच्या यांना मेंटॅलिटी तयार करा, कॅशलेस काउंटर झाले पाहिजेत. माझं स्वप्न आहे की आपल्यावरती जबाबदारी दिली माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं एक स्वप्न आहे की बाकी विकास ही होणारी प्रक्रिया प्रत्येक सरकारच्या काळात कमी अधिक जास्त होते, परंतु आरोग्य व्यवस्था ही मात्र शाश्वत असली पाहिजे आणि त्याची जी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याची संधी परमेश्वराने आम्हाला दिली. त्याचं सोनं करण्यासाठी मी आज आपल्या शहरात आलो आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं. म्हणजे मीटिंग इतक्या फास्ट हे झाली आमची, कारण काय कुणाच्या तक्रार नाहीत, काही नाही, सगळेजण सॅटिस्फाईड आहेत याच्यामध्ये. त्यामुळं मला पत्रकार महोदयांना विनंती करायची की येईल त्या काळामध्ये तुम्ही थोडंसं एक थर्ड पार्टी म्हणजे थर्ड अंपायर असतो शेवटी डिसिजन त्याच्याकडं, त्यामुळं तुम्ही लक्ष ठेवा. सामान्य माणूस उपचाराभावी कुठे वंचित राहता कामा नये. आमचे DC आहेत, ते एन्थुजियास्टिक आहेत, कलेक्टर्स आहेत, जातीने दर महिन्याला रिव्ह्यू घेत आहेत. फार कमी ठिकाणी असं होतं की जिल्हाधिकारी स्वतः या प्रक्रियेमध्ये जातीनिशी स्वतः हे करावे त्या पद्धतीने उतरतात. त्यामुळं मला वाटतं या ठिकाणी कुठल्या तक्रारी येण्याचं काही कारण नाही. या ठिकाणी बरेच हॉस्पिटल आणखीन आम्ही एम्पॅनल करणार आहेत. 38 हॉस्पिटल इथं आहेत, त्यामध्ये आणखीन काही भर पडणार आहे. बऱ्याच हॉस्पिटलनी ॲप्लिकेशन केलं आहे, त्यातले एलिजिबल असलेले हॉस्पिटल आम्ही आगामी बैठकीमध्ये आम्ही त्यांना एम्पॅनल करणार आहोत. त्यामुळं या ठिकाणी मला वाटते जेवढी मोठी हॉस्पिटल आहेत सगळी हॉस्पिटल एम्पॅनल आहेत. त्यामुळं काही त्रुटी असतील, काही गोष्टी असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत. आणि येईल त्या काळामध्ये जे काही दर्जेदार उपचार सामान्य माणसाला मिळायला पाहिजेत ते मिळालेच पाहिजेत. DCलाही बघू नका, मलाही बघू नका. कॉल सेंटर अतिशय चांगल्या पद्धतीनं 100 मुलांचं कॉल सेंटर आहे. 100 मुलांचं पहिल्यांदा इतिहासामध्ये 62 लोक आता त्याच्यावरती बसलेत, बाकीचे लोक आम्ही बसवतोय. त्यामुळं मला वाटतंय चांगल्या गोष्टीचं तुमच्या सूचना मान्य आहेत, परंतु मी फार तटस्थ आहे. लक्षात घ्या, मी सुरुवातीला आलो त्यावेळेस मी सांगितलं होतं की खरंच ह्या योजनेमध्ये त्रुटी आहेत. जी लोक अभ्यास होत त्यांना सांगितलं अभ्यास त्रुटी आहेत, त्या त्रुटी विचारण्यासाठी त्या दुरुस्ती करण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय, तुमचे सजेशन्स. पण आता कार्ड हा विषय बऱ्यापैकी त्यात जमा झाला. कारण काय माहिती का, लोकांना मी कार्ड काढण्यासाठी 22 जिल्ह्यात फिरलो, परंतु लोकच समोर येत नसतील. कारण काय आजारी झालं की कार्डची आठवण येईल लोकांना. मग पुन्हा OTP 5 OTP होते, 2 OTPवर आणलं. नाही साहेब 2 नाही 1 आणा. अरे बाबा काही प्रॉब्लेम्स असतात ना सिस्टममध्ये, काही वेळेस सर्व्हर डाऊन असतात, डिलिबरेटली 2 OTP ठेवलेत. एवढं सुलभ नाही ठेवलं, नाही हे केलं तर कुणी कुणाचे आयुष्यमान कार्ड काढेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी थोड्याशा आहेत. मला वाटतं आम्ही खूप सुलभता केली आहे. त्यात एरर आला तर परत तुम्ही सांगा की साहेब असे एरर आहेत. आणि हे शिधापत्रिकाचं जे डिपार्टमेंट आहे तुमचं त्यांच्याशी रिलेटेड आहे बरं का. आम्ही शेवटी माहिती आमच्याकडे डायरेक्ट माहिती काय, आम्ही लोकांकडून कुठला तरी सोर्स, आम्हाला सोर्स NIC आहे, आम्हाला फूड सप्लाय डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडनं घेतलंय. त्याच्यामध्ये नावामध्ये इतके फरक आहेत की बस बघायचं काम नाही. त्यामुळे ते KYC वगैरे अपडेट होत नाही किंवा राशन कार्ड अपडेट होत नाही. मी कित्येक फरक दाखवतो, भरपूर लोकांना दाखवले मी. 1800 233 2200 हा आमचा टोल फ्री नंबर आहे आयुष्यमानचा. 1800 233 2200. लाईन बिझी येणार नाही कारण एक्स्ट्रा लाईन सोडलेल्या आहेत आणि सगळे सिनियर सगळ्या चांगल्या पद्धतीचे कॉल सेंटरवर बसवलेत. आम्ही जितक्या प्रमाणामध्ये आम्हाला सॉल्व्ह करायचं तेवढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. मी आणखी त्याच्यात अपडेट करतोय. कॉल आलेला ट्रेस करा हे सांगितलंय मी आता आमच्याला, किंवा ठीक आहे एखादा भीमनगरमधून कॉल आलाय त्याच्या बाजूचं कोणतं हॉस्पिटल त्याला सजेस्ट करा. आम्ही शिकतोय. आणखीन काही आयुष्याच्या शेवटपर्यंत शिकत गेलं तर विद्यार्थी हा कायम असतो, कारण जसं पॉप्युलेशन वाढेल तसतशा अडचणी वाढतात, सगळ्या गोष्टी आहेत. आणि आम्हाला मर्यादा आहेत. 15-20% गव्हर्नमेंटचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. चाहे सरकार कुठलं आलं तरी सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट व्हायला विकसित आणि विकसनशील याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही अडकलेलो. त्यामुळं 85% हॉस्पिटल ही प्रायव्हेट आहेत, त्यांच्याकडून काम करून घेणं आमचं स्किल आहे. आज ते खुश आहेत. 5 दिवस ड्राईव्ह घेतला, शेकडो प्रशासकीय अधिकारी उठले. दररोज संध्याकाळी मी रिव्ह्यू घ्यायचो. लक्षात घ्या, एखाद्या सेंटरवर जिथं कॅपॅसिटी आम्ही 3-4 हजार लोकांचं कार्ड काढण्याची होती तिथं 200 लोक पण आले नाहीत. काय करणार आहे?
मी अपसेटच होता. मी थर्ड अगदी बॅलन्स करतो, लक्षात घ्या. आता हा विषय इतिहास जमा झालाय. कार्ड लोकांनी काढून घ्यावे. त्याच्यातला एक पॉइंट असा आहे की जे कार्ड आपण म्हणताय, आपल्याकडे जे जवळपास 5 लाख कार्ड आहे, 25 लाख लाभार्थी आहे. हा प्रश्न मी तुम्हाला त्यावेळेस विचारला होता. मी याला जबाबदार तुम्हीच लोक आहात. त्याचं कारण आहे की याच्यामध्ये 2 मिनिट ऐका माझं. मी अभ्यासपूर्ण बोलतोय. माझं व्हाईट राशन कार्ड आहे. मी कधी अपडेटच केलं नाही. माझं कार्ड कसं होणार आहे? मी 2 महिन्यापूर्वी मी स्वतःचं कार्ड अपडेट केलं आणि कार्ड जनरेट झालं माझं, लक्षात घ्या. प्रश्न असा आहे की लोकांनी KYC करायचं एवढं कळत नाही. 5 वर्षामध्ये कार्ड अपडेट करावं लागतं, आधार कार्ड आणि राशन कार्ड. हे कुणी करतच नाही आहे. यामध्ये 15% लोकांचे कार्ड अशा पद्धतीने अडकले, त्याला काहीच करू शकत नाही. ही मेंटॅलिटी आहे. 1 जुलैच्या पूर्वीचा विषय संपला. आज माझे हॉस्पिटलचे प्रतिनिधी, मी तुम्हाला एक सांगतो, ते गेल्या वेळेस ते भरपूर बोलले उठून, म्हणजे की साहेब असं आहे. आता आज एकही माणूस, एक जणही म्हटलं नाही की साहेब आमचं क्लेम पेंडिंग आहे किंवा आम्ही डिनाय करणार आहे किंवा काय. आता मी सक्तीने अंमलबजावणी करण्यासाठी आलोय. आता तो विषय इतिहास, तुम्ही अशी केस असेल तर तुम्हाला टोल फ्री नंबर दिला आहे, त्याच्यावरती द्या. माझा मोबाईल नंबर तुम्ही पाठवा मला. माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे माझा सगळ्या आमच्या PCचा. एखादी केस अशी दिवसभरातून एखादी केस येते की साहेब काहीतरी टेक्निकल एरर आहे वगैरे, असं तुम्ही पाठवता. मी 2 मिनिटात पाठवतो. 20-25 मिनिटात ती सॉर्ट आउट होऊन येते माझ्याकडे की नाही सर असं MCOचं कोऑर्डिनेशन झालं नाही किंवा काय. रिक्वेस्ट आहे का रुग्णालयावर आपल्याकडनं काहीतरी थोडंसं वचक ठेवायला पाहिजे. वचक असल्याशिवाय काम होतं का? मला सांगा, वचक आहे माझा काय? कुठं कमी पडतो का मी? माझा पूर्वानुभव आहे ना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातला प्रॅक्टिकल अनुभव म्हणून इथं हे केलंय. अहो विचार करा, पॅकेज वाढवण्यासाठी काय करावं लागतं मला लक्षात घ्या. आणि परमनंट कमिटी करतोय की दरवर्षी पॅकेज आणि प्रोसिजर्स ऍड होण्यासाठी 1 लाख लोकांनी लाभ घेतला इथं लास्ट फायनान्शियल इयर मध्ये. 260 कोटी रुपये. किती बेनिफिशरी आहे? 260. बेनिफिशरी किती आहे? किती रक्कम आहे? 260 कोटी बरोबर आहे. हो. आणि 1 लाख 95,696. लास्ट फायनान्शियल इयर मध्ये एवढ्या लोकांना लाभ भेटला. मी पदावर असेल नसेल, पण मला आलेल्या मेसेजला त्या लोकांना न्याय दिल्याशिवाय राहत नाही की नाही हे बसत नाही, हे मला आवडत नाही. त्याच्या कारण काय की कायद्याची चौकट मोठी करा, हा माणूस बसवा, कारण त्याच्या जीवाशी खेळ आहे. त्याच्यात किती डिझीज आहेत आता आपल्या याच्यामध्ये? काय त्याच्यात किती हे आहे? 1356. काही नवीन ऍड केलेले आहेत हो, त्याच्यामध्ये? 150-200 ऍड केल्यात. सध्या 1356 1356 आहे. काय तो? 150 ऍड केल्या. आता नवीन 150 ऍड केल्या. ही सर्वंकष समिती होती, त्यांनी निर्णय घेतला त्या पद्धतीने. आणि काही असेल तरी आपण त्यावरती, मी आता ह्याच्यापेक्षाही सांगतो, काही प्रोसिजर्स पॅकेजेस समजा कधी मला अनुभव येतो की साहेब ते बसलं नाही, मग बसलं नाही की माझंही डोकंही होतं. कारण का आजारला कुठलं बसलं नाही किंवा काय असेल तर वरती एक वैद्यकीय समिती करतोय, जी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कमिटी असताना मी त्या पद्धतीचं हे केलं होतं. किंवा काही आपण समजा CVA साठी होतं, त्यामुळं काही आजार त्यात वेगळ्या पद्धतीने यायचे, तर मग समितीने निर्णय घ्यायचा. कारण मेडिकल एक्सपर्ट असतील तर त्यांनी निर्णय घेतला तर तो हे असतो. त्यामुळं तशा पद्धतीची समिती मी करणार आहे की या व्यतिरिक्त जे बसलं नाही त्यासाठी त्यांना आपल्याला न्याय देता येईल. दिलं इन्स्ट्रक्शन्स. मला माहिती नाही, कारण मी त्या हायपॉवर कमिटीवरती मेंबर म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं नाही म्हणण्यापेक्षा 1211 कोटी रुपयाचा चॅरिटी कोटा मी 5 वर्षात इम्प्लिमेंट करून दाखवला. 12 हॉस्पिटलवरती कारवाई केली. सातत्याने कारवाई करत बसलो तर माझं सगळं लक्ष तिकडे जाईल. एका हॉस्पिटलवर दिवसभरात कारवाई करायचं म्हणलं तर 10 दिवस माझे त्याच्यात बिझी राहतात. अधूनमधून करावं लागतं. पण दररोज तेच केल्याने त्याची ग्रॅव्हिटी कमी होते आणि लोकांना न्याय देण्यापेक्षा इतर कामामध्ये आपलं हे होतं. त्यामुळे मी थोडंसं बॅलन्स करतो. सर, माझं सबमिशन असं आहे, चॅरिटेबल हॉस्पिटल्स हे रजिस्ट्रेशन करत असताना आणि 66 ख मध्ये अशी तरतूद आहे. पण तुमच्याकडे कोर्टाचे ऑर्डर्स वगैरे आहेत सर. ते सगळ्या कॉपी मला द्या. मी वेगळ्या कायद्याच्या अंतर्गत सगळ्यांना पत्र काढतो. त्याच्यामध्ये कसं आहे सर? तुमच्या सूचना मान्य करतो आणि थोडंसं अल्पविराम देतो की तुम्हाला मी पुढच्या महिन्यामध्ये मी इन्स्पेक्शन आम्ही कलेक्टर महोदय आम्ही एकत्रित करतो काही हॉस्पिटलचं आणि त्यात तुम्हाला माहिती मिळून जाईल की आम्ही हे घेतली. मुळामध्ये चांगले काम करता असताना थोडेफार काही जण बदमाशी करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे सरसकट मी सगळ्याला नाही हे करू शकत. परंतु आपण चॅरिटेबलमध्ये मला सांगा 5 वर्षापूर्वी चॅरिटेबल कोणाला माहीत होतं काय? 2015 पासून चॅरिटेबल माहीत झालं. लक्षात घ्या. त्या कमिटीवरती माझा समावेश झाला. तिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो, सगळीकडे हे झालं. त्याच्यामुळे आता मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत झालंय. जी नसलेली माणसं आहे ते निर्धन कॅटेगरीमध्ये आणि विकारमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात हे तुम्हालाही माहिती हे होते.
त्यामुळं काही गरीब लोकांना नाही मिळत नाही किंवा काही होत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की ती योजना येऊ नये. त्यामुळं आगामी काळामध्ये याच्यावरती बॅलन्स करू आम्ही या योजनेच्या बद्दल. त्यांनाही सांगितलं की बाबा तुम्हाला एवढा मोठा रेव्हेन्यू आम्ही आमच्याकडून येत आहे, त्यामुळं IPF तुम्ही इम्प्लिमेंट करायला पाहिजे, सुधारणा होईल. चला घ्या.